महाराष्ट्र हवामान खात्याचा गंभीर असा इशारा करण्यात आलेला आहे। जून व जुलैमध्ये या भागात एक थेंब सुद्धा पाऊस पडणार नाही। जून आणि जुलै महिन्याचं वेळापत्रक देखील मी जाहीर करणार आहे। हवामान खात्याचा परत एकदा गंभीर इशारा आलेला आहे। हवेमध्ये एक विशेष प्रकारचा बदल झाल्याने राज्यातील या भागामध्ये पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आणि जून महिन्याच्या पावसाचे वेळापत्रक आता हवामान खात्याकडून जाहीर देखील करण्यात आलेले आहे। त्यामध्ये नेमकं जून महिन्यामध्ये पाऊस कोणकोणत्या भागामध्ये पडणार, किती तारखेला पडणार व कोणकोणत्या भागामध्ये जून महिन्यामध्ये पडणार नाहीत, सविस्तर अंदाज काय आलेला आहे सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन बघायचं आहे। खास करून जून महिन्यामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी असते, त्यामुळे जून महिन्यामध्ये आता आलेला देखील आहे। त्या वेळापत्रकामध्ये धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जून मध्ये पाऊसच नसल्याचे बोलले जात आहे। नेमका आता कोणकोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यामध्ये, कोणकोणत्या गावामध्ये जून महिन्यामध्ये पाऊस नसणार आहे हे नक्की बघा। तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यातील या जिल्ह्यामध्ये आता पाऊस कायमस्वरूपी बंद होणार, तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस खूप जास्त वाट पाहायला लावणार। पाऊस आता खूप दिवस सुट्टीवर जाणार आहे। अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरणाची निर्मिती झालेली आहे। अरबी समुद्रामध्ये एक विशेष गोष्ट देखील घडलेली आहे। त्याचा फटका आता महाराष्ट्रासहित 2 राज्यांना बसणार आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त या 12 जिल्ह्यांची परिस्थिती अतिशय वाईट होणार आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून जे कोरडे वारे आहेत ते वाहू लागल्यामुळे त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यावर देखील एक विशेष बदल होताना दिसून येत आहे, ज्यामुळे वरुणराजा जो पाऊस आहे तो पाऊस कमी जास्त प्रमाणामध्ये पडणार आहे। चक्क पाऊस अनेक दिवस सुट्टीवर देखील जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे। तर आता पावसाची जी शक्यता ही अतिशय कमी दिसत आहे। जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने देखील यावर चिंता देखील व्यक्त केली आहे। शेतकऱ्याच्या जिल्ह्याची यादी देखील आहे। अवकाळी पाऊस नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा बंद होणार याची संपूर्ण डिटेल माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे आता कोणते ते 12 जिल्हे आहेत तिथे पाऊस खूप दिवस बंद राहणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कंटिन्यू पाऊस सुरू राहणार आहे, जिथे नुकसान आणि आता वाढणार देखील आहे। असे काही जिल्हे जिथे पावसाचा एक थेंब देखील झाला नाही किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, असे टोटल संपूर्ण महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। तिथे नेमका खरा पाऊस केव्हा सुरू होणार आहे, मान्सूनचा पाऊस नेमका कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता हवामान विभागाकडून आलेली आहे। गेल्या 50 वर्षात सर्वात लवकर मान्सून राज्यामध्ये दाखल झाला होता आणि ज्यामध्ये 107 वर्षाचा विक्रम देखील या पावसाने मोडलाय। पण आता हा फक्त ट्रेलर दाखवून, पावसाने फक्त हा तर तुम्हाला ट्रेलर दाखवलेला आहे, हा पाऊस आता गायब होणार आहे। त्यातल्या त्यात या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोठा फटका बसणार आहे, ज्यामुळे पाऊस आता कायमस्वरूपी बंद होतो की काय अशी परिस्थिती वर्तवलेली आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत। नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लगेच देणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा पाऊस बंद होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस सुट्टीवर जाणार याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच ऐकायची। पहा, महाराष्ट्रात आता पाऊस वाट पाहायला तर लावणार हे नक्की माहित आहे। आता नेमका अवकाळी पाऊस आहे तो पाऊस बंद झाला की मान्सूनचा पाऊस याला थोडासा उशीर होणार आहे अशी माहिती देखील हवामान खात्याकडे, जे आपल्या महाराष्ट्राचा हवामान खातं आहे त्या खात्याकडून वर्तवून झाले। आता कोणते जिल्हे आहेत की जिथे जास्त पाऊस आता बंद होणार आहे, डायरेक्ट आता पहा, महाराष्ट्रात अवकाळी पावसाने खूप धुमाकूळ घातलाय। रस्ते, शेत, शहरे पाण्याखाली गेलेत, पण हा पाऊस कधी थांबणार नसून मान्सून पाऊस कधी येणार, कसा सक्रिय होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात पाऊस पडणार याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये देणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात पाऊस पडणार, इथून पुढे 15 दिवस एकही थेंब पाऊस पडणार आहे असे जिल्हे देखील मी लगेच सांगणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कारण हवामान विभागाने तातडीची सूचना देखील दिली आहे। पहा, महाराष्ट्रात मे महिन्यात इतका जोरदार पाऊस पडणं हे अतिशय दुर्मिळ आहे। गेल्या 107 वर्षामध्ये हा सगळ्यात मोठा पाऊस असलं मानलं जाते। संपूर्ण हवामान खात्याने देखील माहिती दिली आहे। मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पडलेला पाऊस आहे। तुम्ही पाहिला देखील असेल, मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरी
यासारख्या भागात रस्त्यावर पाणी साचले, लातूर असेल, बीड असेल, यामध्ये शेत देखील उद्ध्वस्त झाले. आता हा पाऊस पडतोय तर अरबी समुद्रामध्ये एक तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पण आता या पावसाला ब्रेक लावणार आहे. आता नेमकी काय परिस्थिती निर्माण होणार आहे यांचं लक्षपूर्वक आता पाहायचं आहे. नेमका आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या कमी दाबाचा पट्टा तयार होऊन कोणत्या जिल्ह्याला फटका बसणार आहे. यंदा मान्सून केरळमध्ये 24 मे रोजी दाखल झालेला आहे. म्हणजे जो गेल्या 35 वर्षातील सगळ्यात लवकर मान्सून आगमन झालेला आहे. म्हणजे अवघ्या 24 तासात केरळमधून जो मान्सून आहे तो तब्बल 24 तासात त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आता त्याचा भक्ष्यस्थानी पडेल ते म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल आणि कोकणाचा जो काही भाग आहे या भागात पावसाला सुरुवात देखील लवकरच होणार आहे अशी माहिती देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. त्या ठिकाणी धडाका सोडवला पण हा मान्सून आता विश्रांती घेतोय. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की मान्सून आता फारसं सक्रिय राहणार नाही, तर या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस देखील बंद होणार आहे. आता या जिल्ह्यामध्ये पाण्याचा थेंब देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या 12 जिल्ह्यात आता त्यांची नावे देखील एकदा लगेच जाणून घ्या. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे, त्यांची अनेक शेतकऱ्यांची पेरणी देखील थांबणार आहे. आता याचं कारण काय, अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र त्या ठिकाणी आता हळूहळू निवळायला सुरुवात झाली. आता कोकणात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये गेल्या तासात मुसळधार पाऊस पडलाय आणि याचा जोर देखील 2 दिवस राहणार आहे. आंबोलीसारखे या ठिकाणी कमीत कमी 700 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस आपल्या आंबोलीच्या भागामध्ये पडलेला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं जे किनारपट्टीवरचे जिल्हे आहेत त्या किनारपट्टीवरचे जिल्ह्यात रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, गेल्या काही तासामध्ये त्या जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्त्यावर देखील पाणी आलेले आणि आंबोली घाटामध्ये सर्वात जास्त 700 मीटरपेक्षा जास्त पाऊस पडतोय. आता बऱ्याच ठिकाणी पूर देखील यायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी दरडी सुद्धा कोसळायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी जे पूल आहेत पूल देखील खराब व्हायला सुरुवात झाले. त्यामुळे अनेक रस्ते देखील बंद आहेत. अनेक समस्या निर्माण झाल्यात. शेतातील माती नाल्यामध्ये जाऊन जमा झाली अशी भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी असणार आहे. आता दुसरं पाहायला गेलं तर या तारखेपेक्षा 16 दिवस आधीच मुंबईत हा जो मान्सून आहे तो मुंबईमध्ये दाखल झालाय. 1950 मध्ये हे पहिल्यांदा घडलं होतं आणि त्यामुळेच IMD जे भारतीय हवामान खातं आहे त्याने रेड अलर्ट जारी केला होता. पण आता इथून पुढे जो पावसाचा प्रवास आहे जो अतिशय मंदावणार आहे. काही जिल्हे असे आहेत की इथे डायरेक्ट पाऊस देखील बंद होणार आहे. त्यामुळेच जे हवामान खातं आहे हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना अत्यल्प प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे याची यादी देखील आपल्यापर्यंत दिलेली आहे. त्यामुळे लगेच मी यादी वाचून दाखवणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करायची, कोणत्या शेतकऱ्यांनी पेरणी नाही करायचंय, त्यांनी शेतकऱ्यांनी थांबण्याच्या सूचना देखील हवामान खात्याने दिलेल्या आहेत. तर हवामान खात्याने एक कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अरबी समुद्रामध्ये त्यामुळं अजून एक दाबाचा पट्टा निर्माण होते. म्हणजे 2 पट्टे तयार झाल्यामुळे तो कमी दाबाचा पट्टा जर निर्माण झाला तर देशातील भरपूर राज्य तसेच महाराष्ट्रातील काही जिल्हे याच्या भक्ष्यस्थानी पडतील. त्या जिल्ह्यामध्ये पाऊस डायरेक्ट बंद देखील होऊ शकतो. तर कोणत्या जिल्ह्यावर याचा परिणाम होणार आहे त्यातल्या त्यात अजून भर म्हणजे झालं असं की जे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये एक वादळ तयार झालं. एक प्रकारचे त्याच्या वादळामुळे एक वारं देखील व्हायला लागलं. आता ते वारे कसे आहेत काय आहेत याची संपूर्ण डिटेल देखील या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पाहणार आहे. तर जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधून जे वारे तयार झाले ते कोरडे वारे आहेत. आणि कोरडे वारे म्हणजे काय, त्या वाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाष्प नसतं. त्यामुळे जे वारा आहे ज्याच्या पाण्याचं प्रमाण अतिशय 0% प्रमाणात असतं अशा वाऱ्यामुळे काय होतं की वारे ज्यावेळेस इकडे शिरकाव करतं त्यावेळेस जे इकडलं पाणी तिकडे ओढून घेतं आणि जेणेकरून इकडली पावसाची जी परिस्थिती आहे ते तिकडे जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून जे कोरडे वारे सुटले त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्याला देखील फटका बसण्याची शक्यता आहे अशी माहिती आपल्या महाराष्ट्राचं जे हवामान खातं आहे हवामान खात्याने वर्तवलेलं आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती अतिशय कमकुवत होऊन जाऊन त्यामुळे पाऊस जो तो लांबणीवर जाणार आहे अशी माहिती देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. आता याचा काही जिल्ह्याला देखील फटका बसणार आहे. त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र कमी झाल्यामुळं कमी दाबाचं जे क्षेत्र काय झालं परत एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं. ते कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळं त्याचं एक व्यवस्थित म्हणजे एक असा आकार इतका प्रचंड प्रमाणात वाढला की ज्यामुळे किनारपट्टीतले जिल्हे तर त्या ठिकाणी याच्या भक्ष्यस्थळी पडलेत. त्याचबरोबर अनेक जिल्हे किनारपट्टीला लागून दुसरे जिल्हे त्याला देखील भक्ष्य राक्षसी वेगाने पण पुणे विभागातील काही जिल्हे जसं की पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल त्याचबरोबर बरोबर इकडे नाशिक पर्यंत त्या ठिकाणी धडकलं.
याचा परिणाम इतका झाला की मराठवाड्यात देखील अति प्रचंड प्रमाणात पाऊस बघायला मिळाला. जे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला बघितला. त्या जे वारं होतं त्या राक्षसी वेगाने काही जिल्हे देखील धुळे असेल, जळगाव असेल तिकडे पाऊस त्या ठिकाणी पडायला सुरुवात पाहायला मिळाला. मग अवकाळी पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणार आहे? आता जो वरुणराज आहे तो विश्रांती घेणार का, सुट्टीवर घेणार का, आणि अवकाळी पाऊस कधी थांबणार, नक्की खरा मान्सूनचा पाऊस कधी सुरुवात होणार, याची संपूर्ण जी डिटेल आहे ही डिटेल आपण लगेच सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा. जे चक्रीवादळ झालं होतं, नंतर जे कोरडे वारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहू लागले होते, त्याचा परिणाम कोणत्या जिल्ह्यावर होणार आहे लगेच सांगणार आहे. आज जे कोरडे वारे असल्यामुळे मान्सून अनेक जिल्ह्यामध्ये सक्रिय झाला आहे, अनेक जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पडणार देखील आहे. तर आता पाऊस आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे? जे जिल्ह्यात बघा अजूनही पाऊस पडलेला नाही त्या जिल्ह्यामध्ये, अजून तुम्हाला पाहायला गेलं तर आमच्याकडे माहिती आलंय की ते जे अवकाळी पाऊस आहे ते कधी बंद होणार. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा जो पाऊस आहे येणाऱ्या 2 दिवसामध्ये अवकाळी पाऊस आहे तो थांबणार आहे. आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, हिला आनंदाची बातमी म्हणायचं का दुःखाची बातमी म्हणायचं, याचं कारणच असं की काही कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस देखील थांबणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तिथं पाऊस देखील लांबणीवर जाणार आहे. त्यानंतर पाऊस येण्यामध्ये खूप त्या ठिकाणी वेळ जाणार आहे. पहा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारणपणे मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत हा जो अवकाळी पाऊस आहे, हा जो अवकाळी पाऊस पूर्ण महाराष्ट्रातून संपून जाणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये जो अवकाळी पावसाचा जोर आहे तो अतिशय कमी प्रमाणात असणार आहे. कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, इथे देखील अतिशय कमी प्रमाणात पाऊस असणार आहे. अगदी म्हणजे 5 ते 6 दिवसांना, म्हणजे 1, 2, 3 ठिकाणी दिवसानंतर पुढचे 5 ते 6 दिवस म्हणजे 8 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये हळूहळू तुरळक पाऊस काही ठिकाणी पडेल. पण पूर्ण तो बंद होऊन मग मान्सून नेमकं कधी सक्रिय होणार, मान्सून आता ऍक्च्युली मान्सूनचा जो पाऊस आहे तो पाऊस कधी सक्रिय होणार याची देखील संपूर्ण डिटेल लगेच पाहणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन पाहिजे. आता हा कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून पडणार, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून सक्रिय होणार? जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय तर होणारच आहे. त्यानंतर कोकण, नंतर पुणे, साताऱ्यात जोरदार देखील पाऊस पडणार आहे. दमदार पावसाची सुरुवात देखील याच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस सुरू राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये बंद पडणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये बनणार आहे. जो रत्नागिरी जिल्हा आहे, या रत्नागिरी जिल्हा किनारपट्टीचा जिल्हा आपण पाहू जातो. त्याचा जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, पुण्याचा जो घाटमाथ्यावरचा जो भाग आहे याचा भाग असेल, याचबरोबर पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या जिल्ह्याला देखील देण्यात आली आहे. आता या पावसाला ब्रेक कधी लागणार, खंड कधी पडणार याची देखील संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी हवामान विभागाने जाहीर देखील केलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. आता पहा, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल. लातूरमध्ये पाऊस बंद होणार आहे. नंतर बीड जिल्ह्यामध्ये देखील अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे. दुसरं ते 2 ते 3 दिवसामध्ये हा संपूर्ण पाऊस आहे तो देखील कमी जास्त प्रमाणात पडणार आहे. जे सांगली जिल्ह्यामधून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील पाऊस बंद झालेला या ठिकाणी जाणवला असेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही आणि तो कधी सुरू होईल याची देखील माहिती लगेच देणार आहे. आता काही जिल्हे असे आहेत की धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, येथे अजूनही पाऊस पडला नाही. फार तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. या जिल्ह्यामध्ये अंदाजची बातमी अशी की जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये येथे हलक्या पावसाने सुरुवात होऊन हळूहळू मध्यम जोरदार पावसामध्ये रूपांतर होणार आहे, अशी माहिती देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेलं आहे. त्यामुळं अतिशय महत्वाचे जे धुळे, नंदुरबार या विभागातल्या आनंदाची बातमी असणार आहे. तेथील शेतकरी देखील आनंद असणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे? कोकणामधील असेल, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावरील दरड कोसळण्याची येथे देखील शक्यता जास्त आहे. आता येथे देखील 5 जून नंतर पुन्हा एकदा आपण आढावा घेणार आहोत, पुन्हा एकदा पाणी देखील करणार आहोत. त्यामुळे 5 जून पर्यंत अजिबात त्या ठिकाणी कोणत्या तिथं वावरू नका असं हवामान विभागाने देखील सांगितलंय. शेतकरी मित्रांनो, हा अंदाज लक्षात घेऊन मगच पेरणी करा. कारण काय अजून सांगतात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी करा, काही जण सांगतात जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणी करा. परंतु तुम्ही पेरणी करत असताना तुमची जी बियाणे वाया जाऊ देऊ नका, व्यवस्थित उगव यासाठी पेरणी करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, जेणेकरून परत तुम्हाला जे पेरणीसाठी बियाणे घेतलेत ते परत आणायला लागून तुमचा जो शेतकऱ्याचा खर्च आहे तो खर्च वाढायला नको. नेमकी पेरणी कधी करायची याचे तुमचा जे जमिनीचा ओलावा आहे, ओलावाच्या अंदाजानुसारच तुम्ही अंदाज घ्या.
हा पाऊस आता किती दिवस लांबणीवर ठरू शकतो, प्रत्येक जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला लई सांगली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बाजरी, मटकी, तूर, सोयाबीन, कापूस, हळद अशा प्रकारची पिके घेतलेली आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एक भीती बसली आहे, नेमकं आता या पेरलेल्या पिकाचं काय होणार, पाऊस वेळेवर पडणार का? तर याबद्दल सर्वात हवामान खात्याने एक आनंदाची बातमी दिलेली आहे. 2025 मध्ये जो पाऊस आहे तो 2015 पासून 2025 मध्ये जेवढा पाऊस काळ झालेला आहे त्यापेक्षा कित्येक पटीने यावर्षी पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतातील उत्पन्न भरघोस येणार आहे. अवकाळीच पाऊस एवढा मोठा झालेला आहे, त्यावरून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लावला पाहिजे की यावेळेस किती मोठा पाऊस यावर्षी पडणार आहे याचा अंदाज देखील तुम्ही लावू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे मान्सून असणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडलाय त्या जिल्ह्यामध्ये पेरणी करायला काहीच अडचण नाही, पण ज्या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडलाय तिथे देखील मान्सून जरा लांबणीवर जात असतो. त्यामुळं थोडंसं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थांबायचं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी बिंदास्त राहायचं आहे. त्यामुळे चांगले पीक तर नक्कीच येणार आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही शेतामध्ये पेरला आहात तुम्ही ते व्यवस्थित उगवणार आहे. ज्वारी असेल, तूर असेल, जी 5 महिन्याची पिके असतात त्यांना सुद्धा भरपूर असा पाऊस मिळणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे कोणतंच अडचण येण्याची कारण आहे. हा व्हिडिओ आवडल्यास संभाजी अर्जुन तरा युट्यूब चॅनल आहे, ते युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.